भारतीय जनता पार्टीतर्फे छत्रपती संभाजीनगर येथे देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्रींविषयी काँग्रेस पक्षाच्या वतीने गलिच्छ भाषा वापरणे, शिवीगाळ करणे तसेच एआयच्या माध्यमातून अपमानास्पद चित्रफिती तयार करून त्यांची बदनामी करण्यात आली। बिहार निवडणुकीचा संदर्भ देत मातृशक्तीचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आल्याचा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे। त्याचा निषेध म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार व भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष श्री किशोरदादा शितोडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वला यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे। आपण पाहिलं की आमच्या महिला मोर्चाच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक आंदोलन केलेलं आहे काँग्रेस आणि आरजेडीचा निषेध करणारं। आपण पाहताय गेल्या 2-3 दिवसांपासून त्यांनी बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय गलिच्छ राजकारण सुरू केलेलं आहे। आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आणि त्यांच्या स्वर्गीय आई, म्हणजे विचार करा की स्वर्गीय आईच्या बद्दल असं काही एक व्हिडिओ करणं, त्याच्या आधी त्यांच्या काँग्रेसच्या व्यासपीठावरून पंतप्रधानांच्या आईला शिवीगाळ केलेली आहे आणि काल त्यांनी तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि खरोखर सगळ्या जगातल्या, म्हणजे भारतातल्या नाही जगातल्या स्त्री शक्तीचा अपमान, आईचा अपमान करणारे काम, हे राजकारणात आईला आणण्याचं काम ह्या काँग्रेसनी आणि आरजेडीने केलेलं आहे। जनता या काँग्रेसला माफ करणार नाही। स्त्री शक्तीचा शाप या काँग्रेस आणि आरजेडीला मिळाल्याशिवाय राहणार नाही। त्यांनी राहुल गांधींना भारतीय संस्कृतीच कळली नाही। आपण पाहताय की म्हणजे राजकारण करा, तुम्ही राजकारणामध्ये टीका करा, टिप्पणी करा, काही तुम्ही प्रश्न विचारा, पण मोदी चोर है, चौकीदार चोर है अशी जी परंपरा त्यांनी ज्यावेळेस सुरू केली, त्या ज्या वेळेस त्यांनी असे काही शब्द वापरले त्यावेळेस काँग्रेसला या भारतीय जनतेने धडा शिकवलेला आहे आणि यावेळेस या बिहारमध्ये धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही। समस्त स्त्री शक्तीचा अपमान आणि राजकारणाचा स्तर खाली घेऊन जाण्याचं काम दररोज राहुल गांधी करतात। देव करो आणि त्यांना चांगली बुद्धी येवो, ते पण कुणाचे तरी पुत्र आहेत। वैचारिक दिवाळखोरीचं हे उदाहरण म्हणायचं। मी तेच म्हणालो, ते पण कुणाचे तरी पुत्र आहेत, त्यांनाही आई आहे आणि असं समस्त आयांचा आपण आदर करणारी भारतीय संस्कृती। आणि राहुल गांधीला हे कुणीतरी सांगितलं पाहिजे की अरे आईचा शाप घेऊ नको राजा, तुला ईश्वर चांगली बुद्धी देवो, हीच मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि काँग्रेसला आणि आरजेडीचा निषेध व्यक्त करतो। दुर्घटना घटी है सही तो औरंगजेब मनोवृत्ति के पैदाश अभी भी खत्म नहीं हो चुकी है। उन पैदाशों ने जो कृत्य किया है, एक बालिका के ऊपर जो बलात्कार किया है, उस बलात्कार का मैं प्राथमिक दृष्टि से एक भारतीय जनता पार्टी का महामंत्री आमदार इसके नाते मैं निषेध व्यक्त करता हूं। और जो घटनाएं वारंवार इस नीति से हो रही है, उस नीति का भी मैं निषेध करता हूं। निश्चित स्वरूप से आज भी कुछ राष्ट्र विरोधी ताकतें इस देश में काम कर रही है और जो सही तो इस्लाम में कभी इस बात को दुजारा दिया नहीं है, लेकिन जिस प्रकार से इस्लाम के नाम से फायदा लेते हुए कुछ औरंगजेब मनोवृत्ति की लोग ये कृत्य कर रहे हैं, उनका हिसाब चुकता करने के लिए कल बड़ा सकल हिंदू का मोर्चा निकाला गया है। इस तरह से अगर चलते रहा तो निश्चित स्वरूप से यहाँ भी छत्रपति संभाजीनगर महाराष्ट्र में एक सकल हिंदू समाज का मोर्चा निकलने वाला। छत्रपति संभाजीनगर में